नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आगामी होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी जी काही महाराष्ट्र सरकारने जे काही नवीन 150 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक विभागाच्या जाहिराती येणार आहेत, यामध्ये काही शंका नाही आहे. मित्रांनो, यासाठी आपण खास मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जे काही ऑनलाईन परीक्षा होत आहेत त्यांचा जो काही पॅटर्न आहे जीएसचा, तो ऑफलाईन परीक्षापेक्षा खूप वेगळा आहे. प्रश्नांची क्वालिटी सुद्धा खूप वेगळी आहे. म्हणून मी खास तुमच्यासाठी एक नवीन पॅटर्ननुसार करंट अफेअर्स अँड सामान्य ज्ञान म्हणजेच तुमच्यासाठी अगदी मोफत ही सिरीज सुरू केलेली आहे. ही सिरीज रोज रात्री 9:30 वाजता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. लाईव्ह मध्ये तुम्ही माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रात्री 9:30 वाजता रोज डेली म्हणजे रोजच्या अपडेट जे आहेत, रोज न्यूजपेपरमध्ये आलेले जे काही करंट अफेअर्स आहे, जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, त्याचा आढावा आपण त्या दिवशी रात्री 9:30 वाजता घेणार आहोत आणि तेही परीक्षाभिमुख पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की जो घटक मी घेणार आहे त्याच प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न येतातच, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. तुम्ही IBPS म्हणा, IBPS साठी चालू घडामोडी, TCS साठी चालू घडामोडी हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि रोजची चालू घडामोडी आणि त्याचबरोबर महत्त्वाचं सामान्य ज्ञान जे काही लेक्चर आहेत ते आपण डेली माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही ज्या ठिकाणी हे लेक्चर पाहताय ह्याच यूट्यूब चॅनलवरती मी डेली रोज लेक्चर घेणार आहे रात्री 9:30 वाजता. तर आपण आजचं जे काही करंट अफेअर्स आहे 20 जूनचं, आज आपण नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत लेक्चरमध्ये. आपल्याला खूप वेळ आहे, आपण तर बोलतच राहणार आहोत, परंतु तुम्ही नवीन असाल तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्की तुमच्या मित्रांनाही सांगा. जर तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, सरळ सेवेची तयारी करत असेल तर त्यांना नक्की सांगा हे लेक्चर पाहण्यासाठी. खूप महत्त्वाचं आहे. या लेक्चरमुळे जीएसचे मार्क वाढतील आणि तुमचं जीवन 100% बदलेल, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. चल करूया सुरुवात. कालच्या म्हणजे आजच्या जे काही न्यूजपेपरमध्ये जे काही गोष्टी ज्या आलेल्या आहेत, जे काही महत्त्वाच्या काय न्यूज आलेल्या आहेत ते आपण पाहूया. म्हणजे तुम्हाला याच्यावरती माझी जी काही लेक्चर जे काही मी घेतोय ती एक पद्धत वेगळी आहे. अगोदर मी तुम्हाला ज्या काही न्यूज आलेल्या आहेत, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी दाखवणार आहे आणि त्यावरती पुन्हा शेवटी मी प्रश्न तयार करून त्यांचे विश्लेषण करणार आहे. म्हणजे आपल्याला एकतर दोन्ही पद्धतीने आपल्या डोक्यात राहील. म्हणजे सुरुवातीला आपल्याला उत्तर काय आहे ते समजेल, पण त्याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने येणार आहे ते सुद्धा तुम्हाला या माध्यमातून म्हणजे समजेल, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. मित्रांनो, 20 जून 2025 ची चालू घडामोडी आपण पाहूया. जे काही महाराष्ट्रामधले, भारतामधले टॉप न्यूज पेपर आहे त्याच्यामधल्या न्यूज जे आहेत ते पाहूया. ओके, आता बघा, यामध्ये पहिली न्यूज आहे, इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंधू जाहीर केलं. म्हणजे ऑपरेशन सिंधूद्वारे जे काही इराणमधील भारतीय जे आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने हे ऑपरेशन राबवलं. सेकंड नंबर जे आहे, भारताला जागतिक आर्थिक मंचा ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये 2025 मध्ये भारताचा 71वा क्रमांक लागला आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे? 71वा क्रमांक आहे. ही न्यूज आहे. तिसरी न्यूज काय आहे? केरळ उच्च न्यायालयाने 2 ऑक्टोबर पासून राज्यात प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश दिले. ही न्यूज आहे तिसरी. आता चौथी न्यूज काय आहे बघा, दिल्लीच्या IIT संस्थेला QS रँकिंग 2026 मध्ये भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थान मिळाले. म्हणजे दिल्ली IIT हे 1 नंबरची संस्था, भारतातील जी काही संस्था आहे त्यामधली 1 नंबर कोणाला मिळालाय? दिल्ली IIT ला मिळालेला आहे भारतामध्ये. लक्षात आलं? त्यानंतर पुढची जी काही न्यूज आहे 5 नंबरची न्यूज, महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इन्फ्रा आणि डसॉल्ट एव्हिएशन फाल्कन 2000 जेट विमानाची निर्मिती करणार. ही जी काही डसॉल्ट एव्हिएशन फाल्कन आहे, हे डसॉल्ट एव्हिएशन ही जी कंपनी आहे राफेलची सुद्धा निर्मिती करते, याच्याबद्दल मी बोलणार आहे. ही न्यूज आहे. त्यानंतर पुढे पहा, याच्यामध्ये 6 नंबरची न्यूज अशी आहे, चंदीगड हे शिक्षण मंत्रालयाच्या 2023-24 च्या परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स
2.0 अहवालात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश बनले आहे. हे जे काही इंडेक्स आहे राज्य आणि केंद्रशासित दोन्ही प्रदेशासाठी एकच इंडेक्स जाहीर करतात, त्यामुळं चंदीगड हा सर्वत्र आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे. याची पुढची न्यूज काय आहे बघूया. बघा 7व्या क्रमांकाची न्यूज अशी आहे मित्रांनो की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हणजेच ILO कामाच्या ठिकाणी जैविक धोक्याविरुद्ध प्रतिबंध आणि संरक्षणासाठी प्रथमच एक कन्व्हेन्शन स्वीकारले आहे. त्यानंतर पुढची न्यूज अशी आहे, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि अरण्य ऋषी म्हणून प्रसिद्ध असलेले मारुती चितमपल्ली यांचे 93व्या वर्षी निधन झाले. पद्मश्री आहेत. 2025 मध्ये यांना पद्मश्री सुद्धा प्रदान करण्यात आलं. कशाबद्दल काय आहे याची डिटेल्स बघणार आहोत. त्यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो, सिद्धार्थ या इंग्रजी कादंबरीला 2025चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळणार आहे. बघा सिद्धार्थ या कादंबरीला जी काही 2025 सालचा जो साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळणार आहे. इंग्रजीच्या ठिकाणी मराठी बी येऊ शकतं. मराठीसाठी कोणाला मिळणार आहे जे काही, किंवा हिंदीसाठी कोणाला आहे, हिंदी साहित्य मराठी साहित्य, यामध्ये खूप भयानक म्हणजे खूप डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी थोडंसं 2025 मध्ये याच्यामध्ये थोडासा बदल केला. एकूण 24 भाषांमध्ये दिला जातो, परंतु यावर्षी 23 भाषांमध्येच हा पुरस्कार दिला गेला. ह्याची मी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर जी काही न्यूज आहे 10व्या क्रमांकाची न्यूज आहे, हे तुमच्यासाठी आहे, परंतु आता सध्या तुमच्यासाठी नाहीये, कारण की तुमच्याकडे गाड्या नाहीत. लक्षात आलं. आपण वाटपाईन पण एसटीनच जाईल याच्यामध्ये सध्या आपण प्रवास करतोय. बघा नवीन फास्टॅग योजनेअंतर्गत तुम्हाला 3000 रुपयांमध्ये वर्षभराचा टोल पास मिळेल. म्हणजे याचा अर्थ नाही ही हेडलाईन वाचली म्हणजे सगळं नाहीये, ही न्यूज आहे. म्हणजे साधारणतः वर्षभरात 3000 मध्ये वर्षभरात गेलं की संपलं असं नाही. फक्त 200 टोल आहे 3000. किती? 200 टोल आहेत. ही आहे न्यूज. त्यानंतर बघा यामध्ये 11वी न्यूज आहे, NISHD भोपाळला WOSH आणि FAO द्वारे श्रेणी रेंडरपेस्ट सुविधा म्हणून नामांकित करण्यात आले आहे. हे रेंडरपेस्ट एक जनावरांमध्ये होणारा एक महाभयानक आजार आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या याच्यामध्ये हा होणारा एक आजार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलेल. त्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता आपण बघूया यामध्ये जी काही न्यूज बघितलेल्या आहेत त्या न्यूजचे आपण प्रश्नात रूपांतर केलेलं आहे आणि त्या प्रश्नांचा आपण डिटेल्स मध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो. बघा प्रश्न असा याच्यावरती येऊ शकतो, जे काही आपण पाहत आहोत डेली अपडेट्स, डेली न्यूज, डेली करंट अफेअर्स. आजचं लेक्चर हे 20 जे काही जून आहे, 20 जूनचा आपण पाहतोय. यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, तुम्हाला माहिती आहे अलीकडेच इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे. आता पहिलाच प्रश्न होता, त्याच्यावरती मी ऑब्जेक्टिव्ह तयार केले. आता तुम्हाला माहिती आहे, आता यामध्ये हे बघा, यामध्ये ह्याचं उत्तर काय आहे, ऑपरेशन सिंधू. ऑपरेशन सिंधू वेगळं, ऑपरेशन सिंधूर वेगळं. कारण की हे ऑपरेशन सिंधू याच्यासाठी आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला माहिती आहे इराण आणि इस्रायल या दोघांचा खूप टोकाचा वाद सध्या सुरू आहे आणि त्याच्यामुळे तेलाच्या किमती सुद्धा खूप वाढणार आहेत, शक्यता नाकारता येत नाहीये. तुम्हाला सांगतो हे ऑपरेशन म्हणजे भारत आणि जे काही इस्रायल असेल किंवा इस्रायल असेल किंवा आपण इराण असेल, ह्यांचे जे काही संबंध आहेत बऱ्यापैकी चांगले संबंध आहेत भारताचे. मग मी असं सांगेल की जे काही भारतीय जे काही विद्यार्थी होते त्या ठिकाणी राहणारे, त्या विद्यार्थ्यांना परत सुखरूप भारतात आणण्यासाठी आपण जे मिशन राबवलं, ते मिशन म्हणजे ऑपरेशन राबवलंय, त्याला म्हणतो आपण ऑपरेशन सिंधू. आपण ह्याची डिटेल्स काय आहे ते बघून घेऊया. आता तुम्हाला सांगतोय मी, हे आहे तुम्हाला सांगतो साधारणतः इराण आहे, हे इराण आहे, हे इराण. या ठिकाणी आपण एक देश आहे आर्मेनिया. आर्मेनिया नावाचा देश आहे, असाही प्रश्न येऊ शकतो बरं का. आर्मेनिया पण आहे या ठिकाणी. हे इराण याच्या आर्मेनिया मध्ये, या ठिकाणी या आर्मेनियाच्या पश्चिम साईडला या ठिकाणी तुर्कस्तान,
या ठिकाणी तुर्कस्तान आहे. या अर्मेनियाच्या पूर्व बाजूला या ठिकाणी अझरबैजान आहे. अझरबैजान नावाचा देश आहे आणि ह्याच्या उत्तर साईडला जी आहे जॉर्जिया आहे. जॉर्जिया. मग यामध्ये असं झालं की इराण मधले आपल्याला जे काही आपले विद्यार्थी आहेत ते इराण मधले आपल्याला विद्यार्थी परत आणायचे होते. म्हणून यामध्ये इराण देशाने सांगितलं की माझी जी काही सीमा आहे उत्तरेकडील हे आर्मेनिया सोबत आहे आणि तुम्ही काय करा, या इराण मधले जे काही विद्यार्थी आहेत ते आर्मेनियामध्ये हे आम्ही पाठवतो. कुठे पाठवतो? आर्मेनियामध्ये पाठवतो आणि आर्मेनियाद्वारे तुम्ही भारतात घेऊन या. म्हणजे इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की हे जे काही ऑपरेशन सिंधू आहे हे तर 100% येणार आहे. 100% येतच परीक्षामध्ये हेच येणार, काही यामध्ये डाऊट्स नाहीये. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, इराण मधील विद्यार्थी भारतात सुखरूप आणण्यासाठी कोणत्या देशातून आणले गेले असंही विचारू शकतात. कोणत्या देशाच्या मार्गाने आणले गेले असंही विचारू शकतात. तर इराण मधून आर्मेनियामध्ये आले आणि आर्मेनियामधून विमानाद्वारे हे आपले विद्यार्थी भारतात आले. एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती होती? 110 विद्यार्थी होते. किती? 110 विद्यार्थी भारतामध्ये आणले गेले. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता ऑपरेशन सिंधू हा चर्चेत आहेच, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा इस्रायल नावाचा देश आहे. इस्रायलनं काय केलं? इराणवरती अटॅक केला. हे इस्रायल आहे. इस्रायलनं कोणावरती अटॅक केला? इराणवरती अटॅक केला. त्यावेळेस इस्रायलनं जे काही मिशन राबवलं होतं त्या मिशनचं नाव आहे ऑपरेशन रायझिंग लॉयन. काय आहे? ऑपरेशन रायझिंग लॉयन. कोणतं ऑपरेशन आहे? ऑपरेशन रायझिंग लॉयनद्वारे हे ऑपरेशन राबवून इस्रायलनं इराणवर अटॅक केला. परंतु काही वेळानंतर इराण शांत बसला नाहीये. इराणने सुद्धा मग काय केलं? इराणने डायरेक्ट इस्रायलवरती अटॅक करण्याचं काम केलं. मग हे जे अटॅक आहे बघा, इस्रायलनं इराणवरती अटॅक केला ऑपरेशन रायझिंग लॉयन्सद्वारे आणि इराणनं इस्रायलवरती अटॅक केलं. ते ऑपरेशन होतं ऑपरेशन टू प्रॉमिस. काय होतं? ऑपरेशन टू प्रॉमिस. लक्षात ठेवा, ऑपरेशन टू प्रॉमिस. बघा, 2 इथं परीक्षेमध्ये 3 याच्या संदर्भात प्रश्न आहेत. ऑपरेशन सिंधू कशा संदर्भात आहेत? दुसरी गोष्ट, इस्रायलने इराणवरती जो हल्ला केला ते कोणता ऑपरेशन राबवला होता त्यावेळेस? ऑपरेशन रायझिंग लॉयन. आणि इराणनं ज्यावेळेस इस्रायलवरती हल्ला केला त्यावेळेस कोणता राबवला होता? ऑपरेशन टू प्रॉमिस हे राबवलं होतं. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये अनेक असे मिशन, अनेक असे ऑपरेशन राबवले गेले. मित्रांनो, कोणतं ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे आपण अजून याच्यामध्ये आणखी खोलावरती जाऊया. ही न्यूज खूप महत्वाची आहे. IBPS, TCS, सरळ सेवा सगळ्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, म्यानमार मधलं भूकंप झाला, माहिती आहे? म्यानमार मधील भूकंप झाला. याच्यासाठी एक ऑपरेशन राबवलं, किंवा मी असं डायरेक्ट लिहितो, तुम्ही याचे उत्तर देऊ शकता. ऑपरेशन ब्रह्मा कशा संदर्भामध्ये आहे? ऑपरेशन गंगा हा कशा संदर्भामध्ये आहे? ऑपरेशन अजय हे कशा संदर्भामध्ये आहे? त्यानंतर ऑपरेशन टिका कशा संदर्भात आहे? ऑपरेशन हॉक कशा संदर्भामध्ये आहे? ऑपरेशन संकल्प हे कशा संदर्भामध्ये आहे? ऑपरेशन केलर हे कशा संदर्भामध्ये आहे? याच्यातला एक क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणार. ऑपरेशन ब्रह्मा आतापर्यंत खूप वेळा पडलेला आहे. आता बघा, म्यानमार मधलं जो काही भूकंप आहे त्या परिस्थितीमध्ये म्यानमारला मदत करण्यासाठी जी काही भारतानं राबवलेलं जे काही ऑपरेशन आहे त्याला ऑपरेशन ब्रह्मा असं म्हणायला लागतो. यामधील जी काही म्यानमार मधील भूकंप असं म्हणूया. भारताची सहाय्यता असं मी म्हणेल, यामध्ये असं
ऑपरेशन ब्रह्मा. म्यानमारचं जुनं नाव ब्रह्मदेश, लक्षात ठेवा, म्हणून ऑपरेशन ब्रह्मा हे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा कशा संदर्भात आहे तुम्हाला माहिती आहे. युक्रेन मधील भारतीय परत आणणे. युक्रेन मधील जे अडकलेले भारतीय आहेत ते युक्रेन मधून आपण जे काही ऑपरेशन गंगाद्वारे आपण भारतामध्ये आणले. ऑपरेशन अजय. इस्रायल मधील भारतीय परत आणणे. लक्षात ठेवा, इस्रायल मधील भारतीय आपण परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय आणि युक्रेन मधील भारतीय परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा. म्यानमार मधील भूकंपात भारताची सहायता करण्यासाठी भारतने सहायता केली कोणत्या ऑपरेशनद्वारे? ऑपरेशन ब्रह्माद्वारे. ऑपरेशन टिक्का. आता बघा हे ऑपरेशन टिक्का माहितीये का? टिक्का हा रोग नाहीये बरं का, कारण की तुम्ही एमपीएससी वाले ऍग्री वाले टिक्का म्हणलं की भुईमुगावरचा रोग हे डोक्यावर बसतं तुमच्या. म्हणजे टिक्का काय आहे? जे काही जम्मू काश्मीर आहे हे ऑपरेशन टिक्का कशासाठी राबवलं? भारतीय सैन्याद्वारे हे ऑपरेशन राबवलं गेलं. आता हे भारतीय सैन्याद्वारे ऑपरेशन राबवलं गेलं, नेमकं कसं राबवलं गेलं मी तुम्हाला सांगतो. आता बारामुल्ला क्षेत्रातील जे काही बारामुल्ला सेक्टर आहे, बारामुल्ला क्षेत्रातील आतंकीचा खात्मा करणे. बारामुल्ला जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला क्षेत्र जे आहे हे बारामुल्ला क्षेत्रातील आतंकवाद्यांना खात्मा करणे याच्यासाठी हे आहे ऑपरेशन हॉक. ऑपरेशन हॉक बघूया. जी काही सीबी आहे, भारताने ऑपरेशन हॉक कशासाठी? बाल यौन, आपण असं म्हणूया, बाल यौन शोषण रोखण्यासाठी हे भारताने ऑपरेशन मिशन चालू केलं. ऑपरेशन संकल्प. छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील, लक्षात ठेवा, येथील नक्षलवादांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन आहे ऑपरेशन संकल्प. ऑपरेशन केलर हे काय आहे? जे काही जम्मू काश्मीर आहे भारतीय सैन्याचाच आहे. आपण जम्मू काश्मीर मधील जे काही शोपियान आहे, शोपियान जिल्हा यातील दहशतवाद्यांचा लक्ष द्या, दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे आहेत एकूण ऑपरेशन. एक महत्वाचं ऑपरेशन राहिलं, ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर तुम्हाला माहिती आहे. ऑपरेशन सिंदूर काय आहे ते? भारत आणि पाकिस्तान, जे काही पाकिस्ताननी आपल्याला फक्त धर्म विचारून आपल्याला एकाला मारलं जम्मू काश्मीरमध्ये, त्याचाच बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर जारी केलं. पाकिस्तानवरचा अटॅक आपण म्हणूया. ह्या पाकिस्तानला सबक शिकवण्यासाठी, पाकिस्तानला आपण काय आहोत हे दाखवण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं. पाकिस्तानने जर माघार घेतली नसती तर पाकिस्तानचं जाळ आणि धूर संकटच निघलं असतं. या परिस्थितीत आपण होतो. मित्रांनो, हा झाला पहिला प्रश्न. यामध्ये ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन अजय, ऑपरेशन टिक्का, ऑपरेशन हॉक, ऑपरेशन संकल्प, ऑपरेशन केलर आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑपरेशन सिंधू आणि ऑपरेशन रायझिंग लॉयन, ऑपरेशन टू प्रॉमिस. हे एका जे काही कालचं न्यूज आहे याच्या संदर्भामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. हे तुमच्या परीक्षेला प्रश्न येणार म्हणजे येणार, यामध्ये काही डाऊट्स नाहीये. त्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाच्या न्यूजवरती आपण एक प्रश्न चालू केलं, टाकलाय. बघा काय आहे. अलीकडेच 2025 मध्ये जागतिक आर्थिक मंचच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात, बघा ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताला कोणते स्थान मिळाले आहे?
आता असे 2025 मध्ये बरेच म्हणजे वेगवेगळेचे जे काही निर्देशांक जाहीर झाले आणि यामध्ये भारताला वेगवेगळ्या क्रमांकावरती आपल्याला हे करावं लागलं. मग यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्हाला सांगतो जे काही जागतिक आर्थिक मंच आहे, जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपण याला म्हणायला लागतो, WEF. काय म्हणतो आपण याला? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणायला लागतो. यांनी अलीकडच्या कालखंडामध्ये 2 निर्देशांक जाहीर केले. आता जो काही पहिला आहे यांनी अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे 2025 मधले बोलतोय बरं का, यामध्ये WEF द्वारे आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कशाचं विचारतोय? ऊर्जा संक्रमण निर्देशांक विचारतोय. परंतु WEF जे आहे, ज्याला आपण जागतिक आर्थिक मंच असं म्हणायला लागतो किंवा विश्व आर्थिक मंच असं म्हणायला लागतो, जागतिक म्हणा किंवा विश्व आर्थिक मंच म्हणा किंवा याला WEF असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. यांनी पहिल्यांदा जे काही GI ह्यांनी याद्वारे एक इंडेक्स जाहीर केला, म्हणजे याला आपण ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स रँक म्हणतो, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स असं म्हणायला लागतो. आणि हे जे आहे, जे काही ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे आहे, याद्वारे भारताची जी काही रँक आहे 131वी रँक आहे. लक्ष द्या, मी काय बोलतोय लक्षात ठेवा. जागतिक आर्थिक मंचाद्वारे अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे 2025 मध्ये 2 इंडेक्स जाहीर केले. त्यामधला पहिला इंडेक्स आहे GGI. म्हणजेच काय की यामध्ये ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स म्हणजेच आपण GGI म्हणतो. यामध्ये याचा भारताची रँक आहे 131वी. आता दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ऊर्जा संक्रमण मध्ये जे काही आहे 2025 मध्ये, ह्याच्यामध्ये इथं बघा ऊर्जा संक्रमण मध्ये भारताचं स्थान, भारत कितव्या क्रमांकावर आहे विचारताय, तर हे आहे 71व्या नंबरवरती. कितव्या नंबरवरती आहे? 71व्या नंबरवरती भारताची रँक आहे. एकूण लक्षात ठेवा, सरळ सरळ विचारला जाता असाच प्रश्न. मग इथं जर असा प्रश्न विचारला, अलीकडेच 2025 मध्ये जागतिक आर्थिक मंचच्या GGI किंवा असं जर विचारलं तुम्हाला ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे, तर यामध्ये 131वा स्थान आहे. आणि ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताला साधारणतः कितवं स्थान मिळालेलं आहे, तर हे 71वं स्थान मिळालेलं आहे, तुम्हाला सांगतोय. आता यामध्ये जी काही याच्यामधला पहिला जो आहे, याच्यामध्ये पहिला कोण आहे, तर हे आहे स्वीडन नावाचा देश. नीट लक्षात ठेवा, ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये जगात पहिला कोण आहे, तर स्वीडन आहे. यामध्ये सर्वात शेवट कोण आहे, म्हणजे शेवटीन पहिला, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट, पहिला आणि शेवट आपण लक्षात ठेवूया. शेवट इथं बघा, शेवट पण लक्षात ठेवा, हे आहे कांगो. कोणता देश आहे? कांगो हा शेवटचा आहे आणि स्वीडन हा पहिला देश आहे. इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या जर पाकिस्तानचा जर विचार केला, हे सोबतचा आहे, गाजलेला आहे मूर्खपणा करण्यात, त्याच्यामुळे याची पण रँक आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. 101 नंबरवरती पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे आहोत, की अशी एकही गोष्ट नाही की पाकिस्तानच्या पाठीमागं आपण आहोत. फक्त एक गोष्ट, आतंकवाद, आपल्याला जे काही चुकीचे धोरण आहे ते चुकीच्या धोरणामध्ये आपण नेहमी चांगल्या स्थितीत आहोत असं म्हणायला लागतो. अजून मी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये काही जे काही हे दाखवतोय, भारताचं निर्देशांक कोणकोणतं आहे ते. आता यामध्ये एक आहे मानव, जाहीर झालंय हे मानव विकास निर्देशांक. याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला भ्रष्टाचार, याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाला जागतिक आनंद अहवाल किंवा याला हॅपीनेस असं सुद्धा म्हटलं जातं. 4 नंबर जागतिक प्रेस फ्रीडम अहवाल. याच्यामध्ये भारताची रँक किती आहे असं विचारलं जातं. आता मानव विकास निर्देशांकामध्ये भारत 130व्या नंबरवरती आहे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे, परीक्षेला येणार आहे.
बबनराव परीक्षेला 100% येत आहे. किती आहे? 130वी रँक आहे. आणि भ्रष्टाचारामध्ये आपण 96व्या क्रमांकावर आहोत. किती? भ्रष्टाचार करण्यामध्ये आपली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थाच म्हणजे थोडीशी सिस्टमॅटिक असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं सांगायला हरकत नाहीये. बरोबर आहे का? म्हणजे ह्या जर सगळ्या गोष्टी जर नसत्या तर ह्या गोष्टी यामध्ये मला वाटतं की थोड्या बहुत प्रमाणामध्ये काही गोष्टी याच्यामध्ये बदलल्या असत्या असं म्हणायला हरकत नाहीये. बरोबर आहे का? करेक्ट आहे ना? ओके, एकच सेकंद. बरोबर आहे. ओके, आता बघा हे अहवाल आहे जागतिक आनंदमध्ये. आपण आनंद अहवाल म्हणजे हॅपीनेस मध्ये 118व्या क्रमांकावरती आहे आणि याच्यामध्ये 151व्या क्रमांकावरती. म्हणून लक्षात ठेवा, मानव विकास निर्देशांकामध्ये जगात भारताचा 130वा क्रमांक, भ्रष्टाचारामध्ये 96वा क्रमांक आणि आनंद मध्ये हॅपीनेस मध्ये साधारणतः 118वा क्रमांक आहे आणि जागतिक प्रेस फ्रीडम अहवालामध्ये 151व्या नंबरवरती भारत आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलं जागतिक आर्थिक मंच मध्ये 2 निर्देशांक जाहीर झाले. त्यामध्ये पहिला जो आहे त्यामध्ये ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आपण म्हणतो. जे काही ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे 131व्या क्रमांकावर त्याच्यामध्ये भारत आहे. आणि ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारताचं स्थान हे 71व्या क्रमांकावर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, करेक्ट. आता पुढे पहिलं स्वीडन, शेवट कांगो. त्यानंतर पुढे जातो. पुढचा प्रश्न घेऊया. अलीकडेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने 2 ऑक्टोबर पासून राज्यात प्लास्टिकवर बंदी घालण्याचा आदेश दिलेला आहे? अजून बंदी घातलेली नाहीये. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जी काही केरळ हायकोर्ट आहे, केरळ हायकोर्ट, ज्या केरळच्या हायकोर्टानं असं सांगितलं की 2 ऑक्टोबर म्हणजे जे काही गांधीजी आहेत, गांधी जयंतीच्या निमित्ताने, गांधी जयंतीच्या नंतर केरळमध्ये प्लॅस्टिक असणार नाही. याच्यामध्ये या प्लॅस्टिकमध्ये पाण्याची बॉटल असेल. यामध्ये असं सांगितलं न्यायालयाने, असं एखाद्याची बाजू नाही घेतली मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो न्यायालयाने गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा कुणालाही याच्यामध्ये सूट दिलेली नाही. पाण्याची बॉटल असेल, यूज अँड थ्रो असतील किंवा कोणतंही असेल, एक प्लेट असेल, कोणतंही जरी यामध्ये कुठलाही प्रकारचा यामध्ये प्लॅस्टिक असेल तर या प्लॅस्टिक वरती 2 ऑक्टोबर पासून यांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला, ते म्हणजे केरळ सरकारनं. म्हणून ह्याचं उत्तर आहे क. प्रश्न कसा आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने 2 ऑक्टोबर पासून राज्यात प्लॅस्टिक बंदी घालण्याचा आदेश दिला आहे? अजून बंदी नाही, अजून 2 ऑक्टोबरला वेळ आहे. यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप जर झाला तर हे सुद्धा वापस होऊ शकतं, काही होऊ शकतं. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये मित्रांनो. ह्याचं रिझन असं आहे, प्लॅस्टिक जे आहे, प्लॅस्टिक एकतर त्याचं कुजत नाहीये, कारण की आपण कितीही त्याचं जी वेस्टेज आहे कुजवण्याचा प्रयत्न केला, वर्षानुवर्ष कितीही वर्ष आपल्या जमिनीमध्ये ते जशाच तसे राहतात. त्यामुळे याच्यावरती हा निर्णय घेण्याचं काम ह्या केरळ जे काही हायकोर्ट आहे, या केरळ उच्च न्यायालयाने हे घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम आहेत. याच्यामुळे रोगराई तर पसरते. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही जमीन आहे त्या जमिनी नापीक होतात, जमिनीचा पोत बिघडतो, जमिनीचे जी काही पीक उत्पादन क्षमता आहे ती उत्पादन क्षमता ही कमी होते. या सर्व बाबीचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी 2 ऑक्टोबर पासून प्लॅस्टिकवर बंदी घालण्याचा आदेश दिलेला असावं असं सांगायला हरकत नाहीये. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक लक्षात ठेवा, भारतातला जे काही हा हायकोर्टने दिलेला निकाल आहे. हायकोर्ट म्हणजे सध्या आपल्याकडे एकूण किती हायकोर्ट आहेत तर भारतात एकूण सध्या 25 हायकोर्ट आहेत. किती? 25 हायकोर्ट आहेत. जर तुम्हाला पहिले विचारलं तर भारतातलं पहिलं जे काही हायकोर्ट आहे हे हायकोर्ट आहे 2 जुलै 1862 मध्ये हे स्थापन झालं, त्यावेळेस कोलकात्याला. जर तुम्हाला असं विचारलं मोठा कोणता आहे, अलाहाबादचा हा सगळ्यात मोठा आहे. जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान हायकोर्ट कोणता आहे तर यामध्ये सर्वात लहान जे आहे हे सिक्कीम हायकोर्ट जे आहे हे सर्वात लहान आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं, चुकून बी विचारू शकतात, काही सांगता येत नाही, शेवटचं उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन झालं तर ते झालं अमरावतीला. अमरावती म्हणजे विदर्भातली आपली नाहीये, ही आहे आंध्र प्रदेश मधली अमरावती.
कुठली? आंध्र प्रदेशची अमरावती हे शेवटचं उच्च जे काही हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, त्या ठिकाणी स्थापन झालं. भारतात एकूण 25 आहे. पहिलं 2 जुलै 1862 मध्ये कोलकात्यामध्ये स्थापन. सर्वात मोठा अलाहाबाद, सर्वात लहान सिक्कीम, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल. ओके. आणि जे काही भारतामध्ये जे महाराष्ट्राचं जे आहे, महाराष्ट्रामध्ये साधारणतः आपल्याकडे औरंगाबाद असेल, त्याचबरोबर नागपूर असेल आणि पणजी असेल, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी लक्षात ठेवा. ओके. हे 3 आपल्या महाराष्ट्रासाठी जे काही खंडपीठ आहेत सर्वोच्च न्यायालय, त्याचे खंडपीठ महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. महाराष्ट्रातील जे काही सर्वोच्च न्यायालय त्याचे, यामध्ये एक आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे नागपूर भारताचं मध्यवर्ती ठिकाण, आणि तिसरा आहे गोवा. या ठिकाणी लक्षात ठेवा. हे प्लॅस्टिक बंदी अंमलात येईल का नाही माहित नाही, परंतु आपल्याला पाहावं लागेल. यामध्ये बघा, अलीकडेच QS रँकिंग 2026 मध्ये भारतीय संस्थानांमध्ये कोणाला शीर्ष म्हणजे प्रथम स्थान ओके मिळाले आहे. आता इथं काय विचारते मी बघा, अलीकडेच QS रँकिंग 2026. आता काही लोकांना ही QS रँकिंग माहित नाहीये. ही QS रँकिंग काय आहे? काय आहे QS रँकिंग? QS रँकिंग इंग्लंड, लंडन मधून ही जाहीर होत आहे. लक्षात ठेवा. कुठून जाहीर होत आहे? इंग्लंड मधल्या जे काही लंडन आहे त्या ठिकाणी ही QS रँकिंग जाहीर होते. आता यामध्ये साधारणतः हे काय करतं, जे काही भारतातल्या जे काही संस्था आहेत, हे संस्थांच्यासाठी ही रँकिंग आहे. यांनी सांगताय QS रँकिंग 2026 मध्ये भारतीय संस्थानांमध्ये कोणाला पहिलं स्थान मिळालेलं आहे भारतीय संस्थानांमध्ये. आता जर भारतामध्ये जर विचारलं तर भारतामध्ये IIT दिल्ली, लक्षात ठेवा, भारतामध्ये कितवं स्थान आहे? भारतात पहिलं स्थान आहे. याला भारतात पहिलं स्थान मिळालं. पण असं जर विचारलं जगात ह्याचं नंबर कितवी रँक आहे, जागतिक रँक याची कितवी आहे असं जर विचारलं तर ह्याचं जगामध्ये 123वी रँक म्हणजेच भारतातली पहिली रँक. बघा लक्ष द्या काय म्हणतो, याच्यामध्ये जागतिक कितवी रँक आहे? 123वी रँक आहे IIT दिल्लीची, आणि भारतातली ह्याची पहिली रँक आहे. आणि त्याच्यानंतर या जगामध्ये 129वी आणि भारतात दुसऱ्यांना जे IIT मुंबई आपण म्हणूया, IIT मुंबई ही जी आहे हे 2 नंबरला, IIT मुंबई ही जी आहे भारतातली 2 नंबरची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल IIT मुंबई 129वी रँकसह भारतात 2 आणि IIT दिल्ली 123वी रँकसह भारतातलं पहिली. आता तुम्हाला विचारलं जाईल की पहिलं जगातलं कोणतं आहे? पहिलं जगातलं कोणतं आहे? जे काही QS रँकिंग लंडन इंग्लंड मधून जाहीर होते त्यामध्ये QS रँकिंग नुसार MIT आपण म्हणायला लागतो. MIT म्हणजेच यामध्ये मिसॅच्युसेट्स जी काही युनिव्हर्सिटी आहे USA मध्ये आहे, USA हे MIT असं आपण ह्याला म्हणतो. हे USA मधली युनिव्हर्सिटी ही प्रथम क्रमांक आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच ह्याला मिसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटी असं म्हणतात. आणि हे सर्व युनिव्हर्सिटीसाठी देण्यात आलेली ही रँकिंग आहे. आणि या रँकिंग मध्ये तुम्हाला सांगतो भारतातील, लक्षात द्या, भारतीय 54 संस्थाचा याच्यामध्ये समावेश आहे. यामध्ये लक्षात ठेवा, ह्या रँकिंग मध्ये किती? 54 आहे. पहिलं याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवा, पहिलं IIT दिल्ली, दुसरं IIT मुंबई महाराष्ट्रामध्ये पेपर देत असेल किंवा भारतामध्ये जी IBPS ची जी काही पेपर वगैरे होत असतील तर त्याच्यासाठी एक आहे. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये एक इंडेक्स आणखी एक जाहीर झालाय. तुम्हाला माहित आहे की युनिव्हर्सिटीसाठी, विद्यापीठासाठी असं सांगितलं इम्पॅक्ट रँकिंग विद्यापीठ म्हणून. इम्पॅक्ट रँकिंग विद्यापीठ म्हणून एक इंडेक्स म्हणजे एक काही जी काही भारतातली विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाच्या याच्यामध्ये समावेश केला. म्हणजे जगातल्या टॉप 100 विद्यापीठामध्ये, जगातल्या टॉप 100 विद्यापीठ घेतले जगातले, आणि त्या जगातल्या टॉप 100 विद्यापीठामध्ये आपल्या भारतातले 4 विद्यापीठ आले. किती विद्यापीठ आहेत? 4 विद्यापीठ आहेत. जगातल्या टॉप 100 विद्यापीठामध्ये आताच तुम्ही न्यूजपेपरमध्ये पाठीमागं वाचलं असेल, इम्पॅक्ट रँकिंग विद्यापीठासाठी जे आहे त्यामध्ये पहिलं जी आहे
हे पहिलं फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. इम्पॅक्ट युनिव्हर्सिटी रँकिंग यामध्ये जगातल्या 100 विद्यापीठामध्ये भारतातले 4 आहेत. त्याच्यामधला पहिला जे आहे अमृता विद्यापीठम तमिळनाडू, अमृता विश्वविद्यापीठम असं म्हणूया. अमृता विश्व विद्यापीठम हे तामिळनाडू मधलं हे पहिल्या रँकवर भारतातलं पहिलं विद्यापीठ आहे इम्पॅक्ट युनिव्हर्सिटीमध्ये. हे लक्षात ठेवायचं, हा पण मुद्दा आहे. पण QS रँकिंग मध्ये IIT दिल्ली सेकंड क्रमांकाला, IIT मुंबई आणि जे काही जागतिक रँक आहे त्यामध्ये जगात पहिलं MIT USA ह्या युनिव्हर्सिटीला, ह्या संस्थेला पहिला क्रमांक मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. हे झाला 4 नंबरचा प्रश्न. आता बघा 5 नंबरची जी काही न्यूज आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. बघा हा सर्वात महत्वाचा आहे. एकच सेकंद, एक सेकंद. जे काही महत्वाचं आहे कारण की इन्व्हर्टर आहे, लाईट गेल्यानंतर थोडंसं हे होतं. आता यामध्ये असं विचारलंय रिलायन्स सगळ्यात महत्वाचं, इथं परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणारच, यायलाच पाहिजे, याच्यामध्ये काही डाऊट्स नाही, काही शंका नाहीये. आणि 100% याच्यामध्ये प्रश्न येतो म्हणजे येतोच, लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये प्रश्न काय आहे तुम्हाला सांगतो. राफेल माहिती आहे का तुम्हाला? राफेल, आपण भारत आणि पाकिस्तानचं जे काही मागे युद्ध आणि त्याच्यामध्ये सारखं राफेलनं ते आपण त्यांचा कार्यक्रमच करून टाकला. हे राफेल सुद्धा हीच कंपनी बनवते बरं का. मी सांगतो तुम्हाला डिटेल्समध्ये काय आहे, ह्याचे कार्यक्रम काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. ओके, ओपन होत आहे कारण की आमच्याकडे भयानक इन्व्हर्टर आहे परंतु ते काहीतरी प्रॉब्लेम झालाय. फक्त हे 400 वॅट आहे ना, खूप जास्त वॅट असल्यामुळं हे थोडंसं क्लोज होतं आणि पुन्हा हे चालू होतं. बाकीची लाईट कुठलीच बंद होत नाही. हे विषय आहे, काय सांगावं. बघा हे इथपर्यंत आलं होतं, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इन्फ्रा आणि डसॉल्ट एव्हिएशन फाल्कन 2000 जेट विमानाची निर्मिती करणार. कोणतं विमान आहे? फाल्कन 2000 जेट, मेक इन इंडिया. मित्रांनो कोणतं? मेक इन इंडिया आपण याला म्हणूया. काय म्हणूया? मेक इन इंडिया. आपण पुढे आहो का अजून, म्हणजे क्वेश्चनवर जाऊयात. ओके, काय म्हणलो मी? रिलायन्स इन्फ्रा आणि डसॉल्ट एव्हिएशन भारतात फाल्कन 2000 जेटचे निर्माण कोठे प्रारंभ करतील? तुम्हाला माहिती आहे मिहान प्रकल्प, माहिती आहे मिहान प्रकल्प नागपूर. आशिया खंडातील सर्वात आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असं म्हणूया. बुट्टीबोरी नागपूर. कुठे? बुट्टीबोरी नागपूर. ह्याचं उत्तर प्रश्न कळालं तुम्हाला? सगळ्याच परीक्षेमध्ये आतापर्यंत 10 वेळा आलेला आहे. आशिया खंडातील पंचतारांकित सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बुट्टीबोरी नागपूर. मिहान प्रकल्प या ठिकाणीच, नागपूर या ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये भारताच्या सोबत जी काही भारताची रिलायन्स इन्फ्रा जी काही कंपनी आहे आणि फ्रान्स जी काही डसॉल्ट एव्हिएशन कंपनी आहे जी राफेलची निर्मिती करते. राफेल ही फ्रान्सची कंपनी आहे मित्रांनो, फ्रान्स देशाची. आणि ही राफेल जी काही फ्रान्समध्येच आतापर्यंत निर्माण होत होते परंतु पहिल्यांदा त्या फ्रान्सच्या बाहेर ह्या कंपनीनं आतापर्यंत गुंतवणूक केलेली नव्हती. या विमानाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये मेक इन जी काही इंडिया आहे त्या प्रोडक्ट अंतर्गत, कारण की ही सगळ्यात मोठं आपल्याला एक यश म्हणावं लागेल किंवा सगळ्यात महत्वाची खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी म्हणावं लागेल की ह्या कंपनीनं जे काही राफेल तयार करते त्या कंपनीनं आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये एक नवीन जे काही
बिझनेस जे काही विमान आहे फाल्कन 2000, जे काही बिझनेस जेट आहे ते बिझनेस जेट निर्माण करणार आहे फाल्कन 2000. आणि त्या बिझनेस जेटमुळं कसं जगामध्ये भारताचं नाव होईल, कारण की यामध्ये लक्षात ठेवा फाल्कन 2000 जे काही बिझनेस जेट आहे हे दुसऱ्या देशांना सुद्धा आपण इथून सप्लाय करू शकतो. जसं आपण फ्रान्सवरून जी काही राफेल वगैरे आपण मागवलेत, कारण की अलीकडेच आपण अजून एक करार केला, राफेल यम जे काही 26 आहेत, राफेल यम 26 विमानं आपण मागवलेले आहेत भारतात. ते दाखल होतील काही दिवसात. यम म्हणजे मरीन, म्हणजे समुद्रमार्गे आपण हे म्हणू शकतो त्याला. मरीन असा शब्द यम आलं की त्याचा अर्थ होतो मरीन, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि या पद्धतीनं जे काही रिलायन्स इन्फ्रा आणि डसॉल्ट एव्हिएशन भारतात फाल्कन 2000 जेटचे निर्माण, हे उलटा पण प्रश्न येऊ शकतो की जे काही डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रा या कंपनीद्वारे महाराष्ट्रात कोणते उत्पादन होणार आहे, कशाचे उत्पादन होणार आहे किंवा कोणतं विमानाचं उत्पादन होणार आहे, 2000 जेट्सचे बिझनेस जेट आहे याचं या ठिकाणी उत्पादन होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मेड इन इंडिया प्रकल्प अंतर्गत हे सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं आहे बघा शिक्षण मंत्रालय. हे सगळ्यात महत्त्वाचं बघा. शिक्षण मंत्रालयाच्या वर्ष 2023-24च्या प्रदर्शन ग्रेड इंडेक्स बघा, प्रदर्शन ग्रेड इंडेक्स 2.0 FGI रिपोर्टमध्ये सर्वात चांगले प्रदर्शन करणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोणते? आता मला सांगा 2023-24 चालू आहे आणि 2025 ह्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला सांगतो. 2023-24 जरी असेल तर ही 25 मध्ये इंडेक्स जारी केला. ह्या इंडेक्सचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो, याला आपण PGI 2.0 असं म्हणतो, शिक्षण मंत्रालयाचा आहे. ह्या रिपोर्टमध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. ह्या रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बरं का, 100 पैकी अंक देतात. लक्षात ठेवा. आतापर्यंत आपल्याला कळलं की बाबा हा मी 100,000चा अंक देतात, 1000 पैकी. पण आतापर्यंत आम्हाला माहित आहे की कुठलंही आम्ही रँकिंग पाहिलं तर 100 पर्यंतच असेल का, तर ह्याचा अधिकतम बिंदू हा 1000 मानला जातो. आणि 1000 पैकी अशी रँक दिली जाते. याच्यामध्ये काय दिलं जातं, तुमच्या शिक्षक कसे आहेत, तुमच्या संस्थेमध्ये शिक्षक कसे आहेत, तुमच्याकडे शिक्षक प्रॅक्टिकल घेतात का, शिक्षकांमध्ये क्वालिटी किती आहे, किंवा नवीन विज्ञान, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश आहे का, विद्यार्थ्याची क्वालिटी कशी आहे, शिक्षकाची ह्या सगळ्या गोष्टी, इमारती कशी आहेत, एज्युकेशन पॉलिसी कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश करून या ठिकाणी शिक्षण मंत्रालयाच्या वर्ष 2023-24च्या प्रदर्शन ग्रेड इंडेक्स 2.0 नुसार रिपोर्टमध्ये सर्वात चांगले प्रदर्शन करणारे हे केंद्रशासित प्रदेश आणि राज्यासाठी असतं. जे काही 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यासाठी आहे. याच्यामध्ये 1 नंबरला आहे चंदीगड. काय आहे? 1 नंबरला चंदीगडचं इंडेक्स हे आहे. यामध्ये तुम्हाला सांगतो याला अंक मिळालेले आहेत 719. किती? 719 अंक मिळाले 1000 पैकी. आणि भारतामध्ये सर्वोच्च सगळ्यात क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, क्वालिटी असेल, तंत्रज्ञान असेल, यामध्ये चंदीगड हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे हे अव्वल क्रमांकावर आहे. आणि शेवट ज्याचं शिक्षण खूप कमी दर्जाचं आहे त्याला आपण मेघालय म्हणू शकतो. कोणतं म्हणू शकतो? मेघालय राज्य आहे. 417वी रँक आहे. 417व्या रँक वरती हे एवढे अंक फक्त याला भेटलेले 417 भेटलेले आहेत. आणि हे शेवट मेघालयामध्ये आहे. म्हणजे सगळ्यात जास्त रँकिंग चंदीगड मधल्या शाळेसाठी आहे. खूप चांगले आहेत. आणि यामध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी सगळ्यात खराब आहे, यांनी श्रेणी तयार केल्या, वेगवेगळ्या श्रेणी तयार केल्या. आपण आपल्या महाराष्ट्राचा विषय बघूया. महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र बघूया. महाराष्ट्र इंग्लिश स्कूलने वाट लावून टाकली सगळी. ओके, बरोबर आहे का? मग या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची जी काही रँक आहे ही रँक आहे साधारणतः 583.2 गुण आहे. त्याला 0.2 एवढे गुण आहेत असं आपण म्हणूया. आणि ह्याच्या श्रेणी तयार केल्या गेल्या. महाराष्ट्र प्रचेष्टा
3 या श्रेणीमध्ये येते मित्रांनो, लक्षात ठेवा. हे मोस्ट IMP आहे. वेगवेगळ्या श्रेणी केल्या. प्रथम क्रमांकाची श्रेणी ही दक्ष असेल सगळ्यात जास्त, म्हणजे चंदीगड हा दक्ष श्रेणीमध्ये येणार. आणि सगळ्यात शेवट जी आहे आकांक्षी 3 म्हणजेच मेघालया हे या श्रेणीमध्ये येणार. मेघालयासाठी म्हणजे सर्वात खराब श्रेणीसाठी आकांक्षी 3 ही श्रेणी आहे. सर्वात चांगल्या श्रेणीसाठी म्हणजे दक्ष आहे. दक्षपासून ते आकांक्षी पर्यंत अशा वेगवेगळ्या श्रेणी तयार केल्या. आणि यामध्ये जे काही महाराष्ट्र आहे 583.2 गुण, हे प्रचेष्टा नावाची जी काही श्रेणी आहे 3 यामध्ये आहे. चांगल्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तम काम आहे, अजून सुधारण्याची गरज आहे आणि सुधारणा वारंवार महाराष्ट्रामध्ये होत आहे असं या रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. त्याच पद्धतीने काही राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर बघा पुढची न्यूज काय म्हणते बघा. अलीकडेच पहिल्यांदाच कार्यस्थळावर जैविक धोक्यापासून संरक्षण बंधित कन्व्हेन्शन कोणी स्वीकारले आहे. कन्व्हेन्शनचं नाव आहे C-192. बघा तुम्हाला इथं प्रश्न असाही येऊ शकतो मित्रांनो, C-192 कशा संदर्भामध्ये आहे, हे कुणी स्वीकारलेलं आहे. आता मला सांगा, हे अलीकडेच जे जैविक धोक्यापासून म्हणजे साधारणतः एखादं जे काही प्लेग असेल, देवी असेल, कोविड असेल, ह्यासारखे जे काही महाभयंकर आजार आहेत, हे जे काही काम करणारे लोक आहेत त्या काम करणाऱ्या लोकांसाठी ही पहिल्यांदाच जी काही आपण विश्व व्यापार संघटना ऑप्शन दिली. विश्व व्यापार संघटनेचा ऑप्शन नाहीच, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना जी आहे, जी काही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO आपण पाहिलं, ह्या ILO यांनी हे केलेलं आहे असं मी तुम्हाला सांगेल. यामध्ये तुम्हाला सांगतो, आता यामध्ये तुम्हाला सांगतो विश्व जी काही जागतिक व्यापार संघटना आहे परीक्षेमध्ये येतं 1 जानेवारी 1995 ला हे स्थापन झालेली आहे. 1 जानेवारी 1995 ला. ओके, हे परीक्षेमध्ये येतं, IMP आहे. यालाच आपण विश्व व्यापार संघटना असं म्हणायला लागतो किंवा जागतिक व्यापार संघटना असं म्हणायला लागतो, कारण की ही जे श्रम संघटना आहे ह्याचं मुख्यालय पण विचारेल तुम्हाला. मुख्यालय सांगून टाकतो. मुख्यालय कोठे आहे तर ह्याचं मुख्यालय जे आहे हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये बरं का, हे जिनिव्हा या ठिकाणी ह्याची बैठक पार पडली. ही बैठक म्हणजे 113वी बैठक होती. किती बैठक होती? 113वी बैठक होती. साधारणतः जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आणि ह्याची बैठक सुद्धा जिनिव्हा मध्ये झाली 113. ह्याचे सदस्य देश जे आहे जगभरातील सदस्य देश यांची संख्या आहे 187 सदस्य. आणि यामध्ये ह्या सर्व सदस्यांमध्ये एकमताने बहुमताने असं ठरवलं गेलं की म्हणजे 2000 अलीकडेच म्हणजे इथं असा शब्द वापरा 2025 पहिल्यांदाच कार्यस्थळांवरती जैविक धोक्यापासून संरक्षण बंधित कन्व्हेन्शन म्हणजे C-192 हे कोणी स्वीकारले आहे असंही विचारू शकतात, किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो C-192 हे कन्व्हेन्शन काय आहे, कशा संदर्भामध्ये आहे, किंवा हे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं कोणतं कन्व्हेन्शन स्वीकारलं किंवा कोणत्या बैठकीमध्ये जी स्थापन झाल्यापासून ह्याची जी काही बैठक होती ही बैठक 113वी बैठक होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात आलं. म्हणजे याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, जागतिक व्यापार संघटना 1 जानेवारी 1995. कारण की आतापर्यंत असं जे काही काम करणारे जे काही लोक आहेत ते ग्राउंड लेवलला काम करणारे लोक, त्यांच्यासाठी आतापर्यंत असं कन्व्हेन्शन कधीच स्वीकारलेलं नव्हतं. जैविक कन्व्हेन्शन, जैविक धोका जे आहे याच्या संदर्भामध्ये हे आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, अलीकडेच पद्मश्री व्हेरी IMP बरं का, हे डोक्यात नाही, हे हृदयात ठेवा. हे डोक्यात नाही, कुठे ठेवायचं आहे? हे हृदयामध्ये ठेवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो हे डोक्यात नाही. अलीकडेच पद्मश्री पुरस्कार विजेते आणि अरण्य ऋषी नावाने प्रसिद्ध मारुती चितमपल्ली यांचे निधन कोठे झाले आहे. आता तुम्हाला सांगतो पद्मश्री विजेते आहेत 2025 कधीचं 2025 पद्मश्री पुरस्कार यांना भेटला 30 एप्रिलला. कधी? 30 एप्रिल रोजी यांना पुरस्कार दिला गेला आपल्या राष्ट्रपती महोदयांमार्फत. आणि हे यांचं निधन म्हणजेच काल परवाच म्हणजे याच आठवड्यामध्ये 18 तारखेला असं म्हणायला हरकत नाहीये. 18 जून. कधी?
18 जून असं मी सांगेल, डिटेल्समध्ये सांगतो. 18 जून 2025 मध्ये सोलापूर येथे यांचं निधन झालं. हे पर्यावरणवादी होते. यांनी अनेक कोश जाहीर केले. यांचं पक्षीकोश प्रसिद्ध आहे, यांचं मत्स्यकोश प्रसिद्ध आहे, पक्षीकोश प्रसिद्ध आहे. यांनी कोश तयार केलेच, पक्षीकोश आहे, त्यानंतर मत्स्यकोश आहे आणि ह्यांचं पशुकोश सुद्धा आहे. यांनी पशुकोश सुद्धा लिहिलेला आहे. यांचं टोपण नाव, ह्यांचं उपनाव अरण्य ऋषी म्हणून याला ओळखलं जातं. अरण्य ऋषी. इथंही प्रश्न पडतो, खालीलपैकी अरण्य ऋषी या नावाने कोणास ओळखले जाते? जसे की पाणीवाले बाबा, राजेंद्र सिंह, पाणीवाली बाई, मृणाल गोरे अशी उपाधी आहेत ना. जसं टायगर मॅन, कैलास सांकला, बरोबर आहे का? टायगर मॅन आहे, कैलास सांकला आपण म्हणतो. त्यानंतर हे असे जे उपाधी दिलेले आहेत, हे उपाधी असं म्हणजे अरण्य ऋषी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर हे आहे इथं पुरस्कार संदर्भामध्ये हे मारुती चितमपल्ली यांचं नाव अरण्य ऋषी नावाने ओळखलं गेलेलं आहे. हे लक्षात ठेवा. पर्यावरणवादी सोलापूरमध्ये यांचं निधन झालेलं आहे. याच्यावरती फिरून कसाही प्रश्न आला तरी याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर महत्त्वाचा हाही खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा सुद्धा तुम्ही हृदयात ठेवायचा आहे. पण तुम्ही याच्यातला कुठला प्रश्न हृदयात ठेवायचा मी तुम्हाला सांगतो. एक वाक्य लक्षात ठेवा. आपल्याला एकतर अलीकडेच इंग्रजी भाषेतून साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी कोणाला निवडले गेले आहे? तुम्हाला माहिती आहे की एकूण हे आतापर्यंत जे काही साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे, आतापर्यंतचा इतिहास 24 भाषांसाठी दिला जातो. ह्या 24 भाषा नेमक्या कोणत्या? 24 भाषा नेमक्या कोणत्या आहेत याच्यावरती आपण थोडक्यात बोलूया. आता यामध्ये ही जी काही सांगायचं म्हणजे जी काही 22 भाषा आहेत, 22 भाषा हे आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये, बरोबर? 8व्या अनुसूचीमधील किती भाषा? 22 भाषा. याच्यामध्ये एक प्लस केली म्हणजे असं म्हणूया, +1 इंग्रजी भाषा जोडली, 23 झाल्या. +1 याच्यामध्ये राजस्थानी भाषा जोडली म्हणजे एकूण ह्या झाल्या 24 भाषा. परंतु नीट लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचं आहे, परंतु यावर्षी हे 24 भाषेसाठी दिला गेला नाही, तर यावर्षी हे 23 भाषेसाठी दिला गेला. किती भाषांसाठी? 23 भाषांसाठी दिला गेला. आणि ही 23वी जी काही भाषा आहे, 23वी भाषा कोणती आहे? तर ही आहे डोगरी. कोणती आहे? यामध्ये 23वी भाषा कोणती आहे? डोगरी. लक्षात ठेवा, डोगरी नाव लक्षात आलं असेल. 92वी घटनादुरुस्ती, 92वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये झाली आणि ह्या 92व्या घटनादुरुस्तीने यामध्ये बोडो, बरोबर, त्यानंतर डोगरी, त्यानंतर मैथिली आणि त्यानंतर संथाळी या 4 भाषांचा समावेश केला. बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाळी. कधी समावेश केला? 8व्या अनुसूचीमध्ये 92व्या घटनादुरुस्ती 2003 नुसार. मग याच्यापैकी ह्या झाल्या 24 भाषा तुमच्या समोर दिल्या आणि ह्या 24 भाषापैकी फक्त एक भाषा कोणती नाही, तर ह्या डोगरी भाषेमध्ये या वर्षाचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये असं सांगितलेलं गेलेलं आहे की इंग्रजी भाषामध्ये हे कोणासाठी दिला? सिद्धार्थ ही एक नोव्हेल आहे, सिद्धार्थ ही एक कादंबरी आहे. त्याला आपण सिद्धार्थ हा मुलगा बुद्ध बनला असा मराठी अर्थ होतो. सिद्धार्थ हा मुलगा बुद्ध बनला हे पूर्ण नाव आहे. लक्षात आलं? म्हणजे असं जर विचारलं तुम्हाला इंग्रजी भाषेतील कोणत्या इंग्रजी भाषेतून साहित्य अकादमीला युवा पुरस्कारासाठी कोणाला निवडले आहे,
तर कोणती नोव्हेल आहे, तर सिद्धार्थ तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतंय, परंतु जर पूर्ण नाव जर असेल तर पूर्ण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण नाव म्हणजे कोणतं आहे, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की सिद्धार्थ हा मुलगा बुद्ध बनला. परंतु यामध्ये बघा दुसरी एक गोष्ट तुम्हाला 3 तर लक्षात ठेवावं लागेल. एक मराठी लक्षात ठेवावं लागेल, महाराष्ट्राची आहे म्हणून. त्यानंतर इंग्रजी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि तुम्हाला हिंदी लक्षात ठेवावं लागेल. हे 3 तर लक्षात ठेवावं लागेल. बाकी नाही ठेवलं तरी चालतं, बाकी नाही ठेवलं तरी चालतं. याच्यामध्ये मराठीमध्ये जी काही आहे, ही जी काही आहे, यामध्ये हिंदीमध्ये फिर उगना, हे हिंदी मधल्याला हे 2025चा भेटलेला आहे, या ऑप्शन मध्येच आहे फिर उगना. आणि मराठी जी आहे, मराठीमध्ये आहे, मराठीचं जे आहे खोल खोल दुष्काळ डोळे. लक्षात ठेवा काय आहे, खोल खोल दुष्काळ डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे हे ह्या अकॅडमी पण 2025चा युवा अकॅडमी पुरस्कार याला भेटलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे प्रदीप कोकरे यांनी लिहिलेली नोव्हेल आहे. प्रदीप कोकरे. जर तुम्हाला चुकून 2024चं विचारलं तर 2024 मध्ये देविदास सौदागर यांचा आहे. देविदास सौदागर यांच्या जी काही उस्वन कादंबरी आहे, उस्वन या कादंबरीला हा पुरस्कार भेटला होता 2024 मध्ये. उस्वन कादंबरीला 2025 मराठी भाषेमध्ये बरं का, मराठी भाषेमध्ये 2025ला खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला भेटलेला आहे. यामध्ये प्रदीप कोकरे यांची ही कादंबरी लेखन यांनी केलेलं आहे. एकूण यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 92व्या घटनादुरुस्तीनं एकूण 4 भाषांचा समाविष्ट करण्यात आला 8व्या अनुसूचीमध्ये. त्यामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाळी भाषा आहेत. एकूण 22 भाषा ह्या इंग्रजी आणि राजस्थानी मिळून ह्या एकूण 24 भाषांअंतर्गत हा पुरस्कार दिला जातो. पण यावर्षी डोगरी भाषेसाठी पुरस्कार दिलेला नाही, म्हणून याचं उत्तर आहे सिद्धार्थ. मराठी अनुवाद मध्ये पूर्ण नाव आहे सिद्धार्थ हा मुलगा बुद्ध बनला. या कादंबरीला हे युवा अकादमी युवा पुरस्कारासाठी निवडलेले आहे असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे, हा पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारच्या फास्टॅगच्या नवीन योजनेअंतर्गत किती रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास असेल. ओके, किती असेल. IMP क्वेश्चन आहे, खूप महत्वाचा आहे, पण अलीकडच्या कालखंडामध्ये आम्हाला नाही. एक बघा, कारण की यामध्ये साधारणतः आपण नॉमिनल पाहिलं तर साधारणतः 35 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 70 रुपये असे आपल्या 4 व्हीलरसाठी बरं का, आपल्या कारसाठी आहेत. कारसाठी एवढं आहे. आता मला माहित आहे, आता हे कार पुण्याला जर गेलं तर पुण्यामध्ये 5 लातूरवरून पुणे जर गेलो तर कमीत कमी 5-6 स्टोल लागतात. मी सोलापूर मार्गे गेलो तर मग यामध्ये साधारणतः जर आपण ॲव्हरेज जर 40 रुपयांनी जरी पकडलं तर यामध्ये तुम्हाला एकूण साधारण 200 फेऱ्या देणार आहे. फेऱ्या याने की एक टोल 200 टोल देणार आहे. किती देणार आहे, टोल देणार आहे. म्हणजे 4 दुनी 8,000 रुपये वाचणार आहेत. 200 टोल बरं का, 200 फेऱ्या नाही आहेत. आता साधारण तुम्ही लातूर अंबाजोगाई गेला 35 रुपये लागते. लातूर पुणे म्हणजे एक टोल आहे, म्हणून लातूर पुणे गेलं तर 5-6 टोल लागतात. मुंबईला गेला तर त्याच्यापैकी जास्त टोल लागतात. ओके, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, यामध्ये माननीय जे काही मंत्री महोदय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की खूप चांगलं काम करतायत. नितीनजी गडकरी यांनी काल घोषणा केली, जे काही फास्टॅग आहे तुम्हाला एका वर्षाला फक्त 3,000 रुपयाचं रिचार्ज करायचं आहे, 3,000 रुपये द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 200 टोल माफ असणार आहेत. किती, 200 टोल माफ असणार आहेत. यामध्ये सरळ सरळ मी सांगेल 4-5 हजार रुपये सामान्य माणसाचे वाचणार आहेत. किती, 4-5 हजार रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे, असं म्हणेल मी. लक्षात आलं, किती टोल वाचणार आहेत, 4-5 हजार याच्यामध्ये टोल वाचणार आहे. यामध्ये तुम्ही जर कुठल्याही शेतीसाठी असणाऱ्या वस्तूसाठी टोल नाही, ट्रॅक्टरला टोल नाही, हे लक्षात ठेवायचं. ट्रॅक्टरला टोल नसतं, हे पण महत्वाचं आहे. किंवा कुठलाही प्राणी असे शेळी, मेंढी, गाढव, डुकर, मेंढ्या वगैरे वगैरे ह्यांच्यावर जरी गेलं आपण, घोड्यावर बसून आपण साधारणतः आपल्याकडे घोडा वापरला जातो तर घोड्याला टोल नाही. सायकल वापरली जाते, सायकललाही टोल नसतं. ट्रॅक्टर वापरला जातो, ट्रॅक्टरलाही टोल नसतं. फक्त जे काही ज्यांच्याकडे करोडपती आहेत, ज्यांचे म्हणजे 4 व्हीलर घेण्याची जी काही आहे, आपल्याला नोकरी लागल्यानंतर आपण बी घेऊ म्हणा, नोकरी लागल्यानंतर काही करू, यामध्ये काही शंका नाही. त्याच्यासाठी सांगतोय केंद्र सरकारने 3,000 रुपये, किती, 3,000 रुपये वार्षिक पास स्वीकारलेलं आहे.
मित्रांनो लक्षात आलं. चला शेवटचं बघूया. यामध्ये आहे हे जे आहे NIHSHAD भोपाळला, ही भोपाळची एक संस्था आहे. हे काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. WOAH आणि FAO द्वारे श्रेणी रिंडरपेस्ट हा रोग आहे, आजार आहे. गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी याच्यामध्ये होणारा हा आजार आहे. सुविधा म्हणून नामांकित करण्यात आलेला आहे. आता काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था NIHSHAD भोपाळला 1 वर्षासाठी श्रेणी रिंडरपेस्ट हाताळणी सुविधा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. रिंडरपेस्ट हाताळणी सुविधा म्हणजे रिंडरपेस्ट हे एक आजार आहे बरं का, लक्षात ठेवा. ओके, यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला सांगतो NIHSAD ला मान्यता संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना AFO आणि विश्व पशु आयोग संघटनाद्वारे प्रदान करण्यात आलेली आहे. इथं बघा, इथं तुम्हाला जे काही पशुधन पर्यवेक्षक जे काही ॲग्रिकॉस असतील, ॲग्रिकॉस लेक्चर बघत असतील किंवा पशुधन पर्यवेक्षक जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जे काही रिंडरपेस्ट तुम्ही जे काही आजार आहे याच्यावरती जे आळा बसवण्यासाठी किंवा रिंडरपेस्ट आटोक्यात आणण्यासाठी जे काही राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आहे याला आपण ह्याचं नामांतरण सुद्धा केलेलं आहे बरं का अगोदर. याच्यामध्ये NIHSAD या भोपाळमध्ये आहे. या ठिकाणी या संस्थेला कोणत्या 2 याच्याद्वारे AF द्वारे आणि WOAH द्वारे प्रदान करण्यात आलेलं आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगतो NIHSAD ला पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित WOAH च्या 92व्या आम सत्रादरम्यान मान्यतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पॅरिसमधील या बैठकीत WOAHच्या 183 सदस्य देशांनी भाग घेतला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये बघा, त्यामध्ये सांगतो रिंडरपेस्ट बद्दल सांगतो काय आहे ते. रिंडरपेस्ट काय आहे ह्याच्याबद्दल बघूया. विशेषतः शेळ्या आणि मेंढ्यांना हा कमी होतो, परंतु सगळ्यात जास्त आजार हा मुख्यतः गायी आणि म्हशींमध्ये जास्त आहे. ओके, संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. याला खुरी असलेल्या प्राण्यांना, ज्यांना खुरा आहेत, घोड्यांना 1 खुरा असतो, गाई म्हशींना दोन खुरे टाईप असतं, म्हणजे मधून असे 2 असे होत असतात, पण घोड्याला एकच टाईप, पूर्ण एकच असतं. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, यामध्ये एक लक्षात ठेवा, 100% मृत्यूदर आहे. एकदा झाला की विषय संपला. ओके, यामध्ये महामारी खूप भयानक होती. याला प्लेग असं सुद्धा, पशु प्लेग सुद्धा म्हटलं गेलं. या 2011 मध्ये या रोगाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यात आले आणि रिंडरपेस्ट या पृथ्वीवरून संपणारा पहिला पशुरोग बनला. लक्षात आलं. ओके, आता यामध्ये तुम्हाला सांगतो, जसं देवी नावाचा रोग आहे भारतामधून पूर्णतः नष्ट झाला, त्याचप्रमाणे हा 2011 मध्ये पूर्णतः भारतामधून या रोगाचा नायनाट झालेला आहे. कारण की काही आपल्या भारतातील जे काही संस्था आहे त्याच्यामध्ये निषाद हे पूर्वी, हे बघा IMP हे सगळ्यात महत्वाचे आहे. निषाद हे पूर्वी भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्था AVRI हे अनेक रोगांवर लस बनवते बरं का. AVRI जे काही आपल्या बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू किंवा इतर जे काही आजार आहेत त्यांच्यावरती लस बनवण्याचं काम हे करतं. AVRI इज्जतनगरची उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा आहे, HSDL होती. 2014 मध्ये तिचे नाव बदलून राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हे जे आहे संस्था, ह्या संस्थेचं नामांतरण पण बदललेलं आहे आणि 2014 मध्ये तिचं नाव बदलून राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान NIHSAD असे नामांतरण करण्यात आलेलं आहे. हे प्रश्न MPSC मध्ये नाही, परंतु पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा कृषी विद्यापीठाची जी काही भरती करणारे जे काही मुलं असतील त्यांच्या संदर्भामध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. अशा पद्धतीनं मित्रांनो, हे आजचं जे म्हणजे 20 जूनचं हे चालू घडामोडीचं जे काही न्यूज करंट आहे, जे काही न्यूज आहे, जे काही अपडेट आहेत, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न येतील. याच्यामध्ये जुने प्रश्न मी घेतलेले नाही आहेत. जे आजच्या न्यूजपेपरमध्ये जे आलेले आहेत, 20 जूनच्या न्यूजपेपरमध्ये जे आलेले आहेत, हे सगळे आजचे आपण प्रश्न सोडून घेतलेत. नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि जर नवीन असाल तर हे तुम्ही डायरेक्टली आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, ॲग्री स्टडी एक्झाम, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
कराल, किंवा PV सर राजमुद्रा फोरम हे टेलिग्राम हे जे यूट्यूब आहे हे यूट्यूब तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आज भेटूया, म्हणजे दररोज भेटूया रात्री 9:30 वाजता. ओके, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, राम राम. ओके, थँक्यू.